सर्वप्रथम तर मी सर्व प्रसार माध्यम, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे मित्रमैत्रिणींचं या पत्रकार परिषदेसाठी स्वागत करते। माझ्यासोबत शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी आहेत, उपनेत्या आणि माजी नगरसेविका प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे आणि तृष्णा विश्वासराव या देखील आहे। आजचं जी प्रेस कॉन्फरन्स आपल्या सगळ्यांना बोलवण्याचं कारण असं की माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये महिलांसाठी अनेक योजना ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी दणका लावलेला आहे आणि एकानंतर एक योजना महिलांसाठी जाहीर होतात। मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल की सगळ्यात पहिली योजना की एसटी बसमध्ये महिलांना थेट 50% डिस्काउंट आणि ज्येष्ठांना 75 जे वर आहेत त्यांना तर मोफत प्रवास। यामुळे एसटी जी डबघाईत चालली होती, अगोदरच्या सरकारमध्ये माहिती आहे 6-6 महिने स्ट्राईक चालला आणि तो काही त्यांना कंट्रोल करता आला नाही, महाविकास आघाडी होती तेव्हा। आणि त्यानंतर आता एसटी महामंडळ हे प्रॉफिटमध्ये येत चाललं आहे आणि त्याचा श्रेय हे महिलांना निश्चितच दिलं पाहिजे। हा झाला पहिला मुद्दा। त्यानंतर आम्ही केवळ जेंडर बजेट असं बोलत नाही, त्यानंतर राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर झाले आणि त्या महिला धोरणामध्ये जिकडे जिकडे महिलांना त्यांचं सशक्तीकरण करायला पाहिजे अशा योजना आणल्या। त्यानंतर लेक लाडकी योजना आली। लेक लाडकी योजनेमध्ये मुलीचा जन्म झाल्यापासून ते वयाच्या 18व्या वर्षापर्यंत 1,01,000 रुपये त्या मुलीला मिळणार आहेत की जेणेकरून तिच्या शिक्षणाची तरतूद थेट सरकार उचलत आहे। त्यानंतर हायर एज्युकेशनमध्ये, उच्च शिक्षणामध्ये 12वी नंतर ज्यांचं वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं 8 लाखाच्या आत आहे तिथे कुठल्याही प्रोफेशनल कोर्सेस, जवळजवळ 800 प्रोफेशनल कोर्सेससाठी महिलांना त्याचं फी सरकार भरणार आहे मुलींची। मला असं वाटतं अशी योजना कुठल्याच राज्यात देशामध्ये आलेली नाही। आणि नंतर पिंक रिक्षा, ई रिक्षा ही योजना महिलांसाठी आणली। त्यानंतर आनंदाचा शिधा हा तर आपल्याला माहिती आहे सतत चालू आहे आणि याचा थेट परिणाम हा महिलांनाच होतो आहे कुटुंब चालवताना। त्यानंतर बचत गटाच्या महिलांना फिरतं भांडवल वाढत असेल। अन्नपूर्णा योजना आहे, थेट 3 सिलेंडर फ्री मिळणार आहे। त्यानंतर आता शेवटची आत्तापर्यंत जी केली ना आणि सगळ्यात त्याच्या अगोदर महिलांचा सन्मान वाढवण्यासाठी आईचं नाव हे कंपल्सरी नुसतंच तोंडी नाही, प्रत्येक मुख्यमंत्र्यांपासून आज प्रत्येक मंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर त्यांच्या नावापुढे म्हणजे मध्ये आईचं नाव हे आलंच पाहिजे। हे नुसतं इमोशनल नाही परंतु कागदोपत्री ते झालं पाहिजे की हे सगळ्या मंत्र्यांनी आणि थेट मुख्यमंत्र्यांनी त्याची सुरुवात केली आहे। त्यामुळे मी सांगते की आम्ही पहिले केवळ म्हणजे वडिलांचं नाव लावत होतो, परंतु आता आम्ही देखील आईचं नाव म्हणजे एक घरचंच माझं उदाहरण सांगायचं, मी माझा कार्य अहवाल काढला तेव्हा मी थेट मनीषा सुशीला श्यामसुंदर कायंदे, माझ्या आईला इतका अभिमान वाटला, म्हणजे तिला वाटलं अरे वा माझं नाव आता सगळ्या महाराष्ट्रात कळणार। म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या महिलेला, माझ्या आईला जर का असं वाटू शकतं तर आज प्रत्येक महिलेला आईला वाटतंय की माझं नाव सगळीकडे येतं आहे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या सोबत, ही केवढी मोठी गोष्ट आहे। त्यानंतर महिला बचत गटांचं सांगितलं, आई योजना ते टुरिझममध्ये महिलांसाठी ज्या महिला टुरिस्ट म्हणून कुठे फिरतायत त्यांचं संरक्षण, त्यांना मदत मिळेल किंवा गाईड्स म्हणून। मुलींचं मोफत शिक्षण मी तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यात आत्ताची फ्लॅगशिप प्रोजेक्ट जी आहे तर ही आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। याचा आकडेवारी माननीय शीतलताई तुम्हाला सांगतील, परंतु ही योजना इतकी महिला वर्गाने डोक्यावर उचलली आहे, त्याच्यातल्या ज्या ज्या काही त्रुटी आहेत त्या लगेच 2-3 दिवसातच त्याचा निपटारा झालेला आहे आणि कोट्यावधी महिला, लाखो महिलांनी हे फॉर्म्स भरलेले आहेत। विरोधक भले किती टीका करो, ते वाटेल ते बोलतायत, आम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही, परंतु ही सन्मान यात्रा आज तुम्हाला जो महत्त्वाचा मुद्दा सांगायचा आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सन्मान यात्रा
महाराष्ट्रामध्ये त्याची सुरुवात झालेली आहे। पंढरपूरला सुरुवात झाली, त्यानंतर अलिबागला मेळावा घेतला, त्याच्यानंतर पूर्ण राज्यभर आम्ही त्याचे दौरे आखलेले आहेत। म्हणजे सुरुवातच करायची झाली तर आमच्या नेत्या मीनाताई कांबळी असतील, नीलमताई गोरे असतील, भावनाताई गवळी असतील आणि सर्व उपनेत्या शीतल म्हात्रेंपासून तृष्णा विश्वासराव, आशा मामेडी, कला शिंदे, मीनाक्षीताई शिंदे ठाण्यामधून, त्याच्यानंतर सुवर्णाताई करंजे असतील, ज्योती वाघमारे तर त्यांना राज्याचं हे पद दिलेलंच आहे सरकारी, त्या आहेतच त्याच्यामध्ये। मग उत्तर महाराष्ट्रामध्ये सरिता माळी असतील, या सुशीबेन शाह असतील आमच्याकडे नव्यानेच आलेल्या, या विजयाताई पोटे या कल्याण डोंबिवली या भागामध्ये, अशा असंख्य महिला याच्यामध्ये प्रामुख्याने लीड करणार आहेत। आणि ह्या योजनेचा प्रचार प्रसार ऑलरेडी झालेला आहे, परंतु जास्तीत जास्त महिलांनी, बहिणींनी त्याचा फायदा घ्यावा। आपल्याला माहिती आहे की ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे। आता लाडकी बहीणनंतर मग त्याचं लाडका भाऊ हे सुद्धा सुरू झालं। त्याच्यामध्ये मुली आणि मुलांसाठी जे 10वी 12वी डिप्लोमा डिग्री याच्यानंतर जे अप्रेंटिसशिप करतील सरकारी योजनेतून, त्यांना देखील चांगली रक्कम एक मिळणार आहे। 6,000 असेल, 8,000 असेल, 10,000 असेल, ह्या सगळ्याचे GR आलेले आहेत। आणि या पद्धतीनं पूर्ण कुटुंबाची जबाबदारी, केवळ आता महिला लाडकी बहीण तर आहे, परंतु लाडका भाऊ पण आलेला आहे, जरी ते लाडका भाऊ त्याच्यात बहिणी पण आहेत। मग पीक विमा कर्ज असेल, सगळ्या योजना आपण पाहिल्या तर एखाद्या कुटुंबाला जे जे त्या निकषात बसत असतील त्यांना जवळजवळ 20 ते 25,000 रुपये वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून मिळत आहेत। हे महत्त्वाचं आहे। केवळ महिलांनाच नाही तर शेतकरी कुटुंब असेल किंवा OBC, ST, SC, EWS कोटामध्ये असेल, सगळ्यांना कुठला ना कुठला फायदा मिळतो। एखाद्या कुटुंबाला 4-5 प्रकारचे फायदे मिळतील आणि थेट त्यांच्या बँक खात्यात हे सगळं, म्हणजे कोणी मध्ये एजंट नाही कोणी। आणि मागे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जे कोणी अशा पद्धतीने महिलांना त्रास देतील फॉर्म भरताना, त्यांना त्वरित तिथल्या तिथे त्यांना नोकरीतनं काढायचं आहे। मोठ्या प्रमाणात आशा सेविका असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांना या कामामध्ये जुंपलेलं आहे। मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत कमिशनर साहेबांना की प्रत्येक वॉर्डमध्ये 2 सरकारी अधिकारी महानगरपालिकेचे ते चालू, ऑलमोस्ट आता सुरुवात त्याची तयारी झालेली आहे। त्यामुळे ह्या फॉर्मचं भरणं जे आहे ते पूर्णपणे सगळं महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे। आणि ही यात्रा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभरात, आणि त्याची सांगता रक्षाबंधनला च्या आदल्या दिवशी त्याची सांगता होणार आहे। आणि महिलांच्या खात्यात रक्षाबंधनच्याच अगोदर किंवा जवळपास ही DBTद्वारे ती रक्कम पोचणार आहे। शीतल शिवसेनेच्या अजेंड्यावरती विधानसभेसाठी शिवसेनेचं मिशन ताईमाई अक्का सुरू झाल्याचं आपण म्हणू शकतो। नक्कीच ताईमाई अक्का, कारण महिलांना सन्मान देण्याची भूमिका माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची नेहमीच राहिलेली आहे। आणि त्यामुळे हे 1,500 रुपये हे काही पक्षातल्या नेत्यांना हे फार कमी वाटत आहेत, परंतु जी महिला 28, 29, 30 तारीख आली की पिठाच्या डब्यामधून 5 आणि 10 रुपये काढते, तिला ह्या 1,500 रुपयाचं काय मोल आहे हे ज्यांनी करोडो रुपयांचे घोटाळे केलेले आहेत त्यांना कळणार नाहीत। कारण अशा लोकांचा महिलांच्या संदर्भात काय भूमिका आहे आणि त्यांनी महिलांच्या संदर्भात काय मुक्ताफळं उधळलेली आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेले आहेत। मी आजच सकाळी एक फार मोठे महाविद्वान अशा महाप्रवक्त्यांचं एक प्रेस कॉन्फरन्समध्ये ऐकलं की ताईमाई अक्का, आणि पुढे काहीतरी बोलले ते। मी असं म्हणीन की ताईमाई अक्का संजय राऊत छक्का असं मी म्हणत नाही, असं मला म्हणायचं नाही आहे। मला काय म्हणायचं आहे, ताईमाई अक्का आमचा नेता एक्का, आणि येत्या विधानसभेत उबाटाचा पराभव आहे पक्का। त्याच्यामुळे आम्ही हे म्हणू, आम्ही पॉझिटिव्ह काम करणारी लोक आहोत, आम्ही लोकांपर्यंत पोचणारी लोक आहोत। एक लक्षात घ्या, आत्तापर्यंत 1,37,50,000 एवढ्या महिलांचे आपल्याकडे फॉर्म आलेले आहेत माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत। यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त महिलांचे 5, हे मी असंच म्हणत नाही आहेत, हे मी तुम्हाला जेवढे आमच्याकडे कागद आहेत त्याच्यामार्फत मी तुम्हाला दाखवते आहे। 60 वर्षापेक्षा जास्त 5,30,000 महिला आहेत,
50 ते 59 वयोगटातल्या 22 लाख महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. 40 ते 49 मध्ये 34,29,000 महिला एवढ्यानी फॉर्म भरलेले आहेत. 30 ते 29 मध्ये 40,43,000 महिलांनी फॉर्म भरलेले आहेत आणि 20 ते 29 मध्ये 28,77,000 महिलांनी फॉर्म भरलेले आहेत. हे आकडेच सांगतात की महिलांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावर किती विश्वास दाखवलेला आहे. त्याच्यामुळे ज्यांना कधी कुणाला द्यायची सवय नाही आहे त्यांना या पद्धतीने जेव्हा एखादं सरकार देते, आपलं महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने महिलांच्या मागे उभं राहत आहेत, कारण हा महिलांना सन्मान देण्याची गोष्ट आहे. त्या 1,500 रुपये मी स्वतः माझ्या इच्छेने खर्च करणार आहे हा विश्वास देण्यासाठी ही माझी लाडकी बहीण योजना आहे. आणि येत्या रक्षाबंधनच्या अगोदर या महिलांना 2 महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटमध्ये जातील याची खात्री माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे जे काही विरोधकांच्या पोटात दुखतं आणि त्यामुळे त्यांची जी काही मुक्ताफळं उधळत आहेत ती त्यांना उधळू दे. आम्हाला काम करण्याची माहिती आहे आणि आम्ही काम करतोय आणि आम्ही सर्व महिला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या मागे ठामपणे उभे आहोत. कारण असा भाऊ मिळणे नाही. सर्वांचे भाऊ एकदाच रक्षाबंधन करतात, परंतु आमचा भाऊ मात्र दर महिन्याला आपल्या बहिणींना रक्षाबंधन करतो आहोत. अद्यापर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेचे किती अर्ज भरून झालेले आहेत? 1,37,15,776 एवढे अर्ज भरून झालेले आहेत. ग्रामीण भागात एक गोंधळ आहे आणि संभ्रम आहे की अर्ज दाखल केला होता पण त्याचं काही रिसिप्ट येत नाही. मग हा फॉर्म अर्ज पात्र की अपात्र हे कसं समजायचं? एक लक्षात घ्या की ग्रामीण भागामध्ये काही अडचणी आहेत याची आम्हालाही कल्पना आहे, परंतु या अडचणी होऊ नयेत म्हणून आपण ऑफलाईन फॉर्मसुद्धा स्वीकारण्यास सुरुवात केलेली आहे. आणि या ऑफलाईन फॉर्ममध्ये भरताना आपल्या ताई तिथे बसलेल्या असतात, अंगणवाडी सेविका आहेत, आशाताई आहेत आणि काही चुकीचे असेल तर ते तिथे रेक्टिफाय करतायत आणि तरीही काही चुका आढळल्या तर आम्ही परत त्यांच्याकडे जाऊन रेक्टिफाय करण्याची सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे महिलांनी काळजी करू नये आणि त्याचा ड्राय रनसुद्धा सुरू झालेले आहेत. काही महिलांच्या अकाउंट लिंक आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्यांच्या अकाउंटमध्ये 1-1 रुपयासुद्धा भरणं सुरू झालेलं आहे. त्याच्यावरून सुद्धा गोंधळ चालला आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना देण्याची सवय नाही त्यांनी बोलू नये, कारण आम्ही देणारी लोक आहोत. एक त्याच्यामध्ये एक सांगते, आता अनेक महिलांचे बँक अकाउंट नाही आहे, कारण हे डायरेक्ट DBTनी पैसे येणार आहेत. तर ज्यांचे बँक अकाउंट नाही आहे, काही बँकांनी फॉर एक्झाम्पल मुंबई बँक, त्या दिवशी शुभारंभ झाला, माननीय अदिती तटकरे तिथे होत्या, तर त्यांचे 0 बॅलन्समध्ये बँक अकाउंट देखील उघडले. कारण बँक अकाउंट पाहिजे तर ही किती मोठी गोष्ट आहे. एखाद्या महिलेचं आजपर्यंत कुठे बँकेत खातं नाही, या निमित्ताने तिचं खातं उघडतं आहे. पुढे अजूनही काही योजनांचा फायदा तिला मिळणार असेल तर बँक अकाउंट असणं हे किती महत्त्वाचं आहे. ह्या महिलांचा एक आत्मसन्मान, कॉन्फिडन्स वाढतो. नाही तर आत्तापर्यंत नवऱ्याबरोबर जॉईंट अकाउंट किंवा स्वतःचा अकाउंटच नाही. त्यामुळे हा जो आत्मविश्वास महिलांचा वाढलेला आहे तो यामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि जनधन योजनेच्या अंतर्गत बरेच अकाउंट्स महिलांचे आहेत, तर त्याही गोष्टी आम्ही लक्षात घेतो आणि त्या पद्धतीने सुद्धा त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न चालू आहे. उज्ज्वला गॅस योजनेतून 3 गॅसेस मिळणार आहेत, पण याचं एक अजून स्पष्टता नाही. त्यांची स्पष्टता काल आलेली आहे. कदाचित तुम्ही बघितलं नसेल की ज्या महिलांच्या नावावर ह्या जोडण्या आहेत, गॅस जोडण्या, त्यांना हे 3 गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि त्याचा GR मला वाटतं कालच आलेला आहे. तो हवा असेल तर आम्ही तुमच्याबरोबर शेअर करतो. म्हणजे यांनी काय होणार आहे की आत्तापर्यंत अगदी गॅस सिलेंडरची जोडणीसुद्धा पुरुषांच्या नावावर होती, ती कमीत कमी महिलांच्या नावावर होईल. हा महिलांचा आत्मसन्मान आहे आणि तो जपण्याचा प्रयत्न या महायुतीचं सरकार करतं. सिल्लोडपासून आपण सिल्लोडला महिला मेळावा आहे. विरोधी पक्षाचे अंबादास दानवेंनी आरोप केला की तिथे महिलांना धमकावून उद्याच्या मेळाव्यासाठी नोंदणी केली जाते. हा पहिला आरोप आहे. आणि दुसरा आरोप आहे की सुप्रिया सुळेंच्या विरोधात महिलांचा अपमान करणारं वक्तव्य करणाऱ्या अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघातनं या मेळाव्याला सुरुवात करून नक्की काय सांगायचं मुख्यमंत्र्यांनी? अहो, ज्यांचे प्रवक्तेच महिलांचा अपमान करत असतात, सतत शिवीगाळ करत असतात, त्यांनी तर हे बोलूच नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ऑलरेडी याची सुरुवात सुरू झालेली आहे. माननीय मंत्री उदय सामंत यांच्यासुद्धा मतदारसंघामध्ये हे सुरू झालेलं आहे आणि फक्त उद्या माननीय मुख्यमंत्री साहेब तिथे जात आहेत. त्याच्यामुळे सुरुवात झालेली आहे आणि विरोधकांना ह्याच्यावर बोलण्यासारखं काही नसल्यामुळे त्यांच्या पोटदुखीसुद्धा सुरू झालेली आहे. त्यांना जे बोलायचं ते बोलू दे. कारण धमकावून म्हणजे महिलांना 1,500 रुपये देण्यासाठी धमकवायला लागतं, ही नवीन कुठली संकल्पना आणलेली आहे आम्हाला
कल्पना नाही आहे. ही नवीन त्यांची योजना असेल, कारण धमकवणं, शिवीगाळ करणं, महिलांना शिवीगाळ करणं या योजना तुमच्या आहेत, आमच्या नाही आहेत. संजय राऊतांनी तृतीयपंथीचा म्हणजे उल्लेख केलेला आहे. खरं तर ते असंवैधानिक होतं, पण आता तुमच्याकडूनही तो उल्लेख झालेला आहे. नाही, मी त्यांना तृतीयपंथीयांचा कुठेतरी अजिबात नाही. मी त्यांना सांगितलं की असं आम्ही बोलणार नाही, हे आम्हाला बोलायचं नाही आहे. आम्ही काय सांगितलंय, ताई माई अक्का आमचा नेता एक्का आणि या विधानसभेत उभाटाचा पराभव आहे पक्का, हे आम्ही बोलतोय. संजय राऊत ही व्यक्ती सतत जेव्हा तोंड उघडते तेव्हा ते कुणाचा तरी अपमानच करत असतात, शिवीगाळच करत असतात. महिलांना सुद्धा सोडलं नाही. त्यांना काही लिंग भेद वगैरे असं काही नसतं. त्यांना कुणाचाही अपमान करण्यासाठी त्यांना आनंदच असतो. त्याच्यामुळे पुरुष, महिला किंवा तृतीयपंथीय असं काही त्यांच्याकडे भेदभाव नाही. ते सगळ्यांचा अपमान करत असतात. आणि अशी व्यक्ती तिकडे प्रवक्ता म्हणून दिल्लीवरून भाषण करते, म्हणजे महिलांचं तर सोडा, तर त्यांनी तृतीयपंथींना सुद्धा सोडलेलं नाही. हे खरं तर दुर्दैवाची बाब आहे आणि आम्ही त्याचा धिक्कार करतो, आम्ही त्याचा निषेध करतो. म्हणजे ते हां. आंबेडकर यांच्यावर दाखवलेला अंदाज हो. एका दिवसात जामीन होते, सुटका होते. विरोधक या गोष्टी विधानसभेशी जोडतात, तर ते योग्य वाटतं का तुम्हाला? नाही, बघा, हा विषय पूर्णपणे वेगळा आहे. आता अमोल मिटकरी आणि मनसे यांच्यामध्ये काय वादावादी तू मी त्या लेवलला झाली आहे, याच्याबद्दल आम्ही भाष्य करणं योग्य नाही आहे. आणि तिथल्या नेमके काय घटना घडली याच्यामध्ये पोलीस त्याचा पूर्ण तपास करतील आणि पोलिसांचं त्याच्यावर स्टेटमेंट येईल. त्याच्यामुळे या गोष्टीवर आत्ताच तुर्तच आम्ही बोलावं असं काही वाटत. संजय राऊत म्हणजे उद्धव ठाकरेंनी शब्द नाही तर तलवार उपसलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं की शब्द त्यांनी वापरलेला आहे आणि तुम्ही जाणार हे संजय राऊत म्हणताय, तर खरंच तलवार वाटते का तुम्हाला? त्यांना तलवार, पहिले त्यांच्या हातात तलवार धरायची ताकद तरी आहे का? पहिले एखादी तलवार प्रत्यक्ष खोटी नाही कार्यक्रमात देतात तशी एखादी तलवार त्यांनी धरून दाखवावी. आणि जी व्यक्ती आयुष्यात कधी निवडणुकीला उभी राहिली नाही, या सगळ्या 40 आमदारांना ते वाटेल ते बोलले. याच 40 आमदारांनी त्यांना खासदार बनवलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जास्ती टिवटिव करू नये. आणि संजय राऊत हे फक्त तोंडपाटीलकी करू शकतात. आम्ही युद्धावर जाऊ हे ते नुसतं बोलतात, जाऊन दाखवा. प्रधानमंत्री तिकडे सियाचेनला जातात, अनेक लोक जातात, हे कधीतरी गेले आहेत का तिकडे? त्यामुळे हे सगळे नुसती तोंडपाटीलकी करायची यांना सवय आहे आणि लेखणीमधनं काहीतरी वाटेल ते लिहायचं, तेवढाच त्यांचा उद्योग आहे. अयोध्येचं राम मंदिर मोठा गाजावाजा तो मारला, त्याच्या पण म्हणजे मुख्य गाभाऱ्यामध्ये पाणी गळतंय. काल सेंट्रल विस्तारमध्ये पण झाले. खरं तर ही म्हणजे हास्यास्पद आहे की सरकारचं अपयश आहे हे समजत नाही, पण तुम्ही पण त्यांच्या म्हणजे केंद्रामध्ये तुमचा एक पाठिंबा दिलेला आहे तुमच्या पक्षाने. काय वाटतं तुम्हाला? बघा, मला असं वाटतं, आता आपण सुद्धा घर बांधतो, एखादं लिकेज राहू शकतं आणि ते रिपेअर करण्यात येईल ना. तर असं एवढी मोठी वास्तू जेव्हा बांधतात आणि ते काही जाणून बुजून कोणी मुद्दामून काही केलेलं नाही किंवा नेग्लिजन्स नाही आहे. आता आपल्याला माहिती आहे की पावसाचं प्रमाण आणि ढगफुटी ही मोठ्या प्रमाणात होते. तर ह्या गोष्टी म्हणजे सगळ्याच गोष्टीवर काहीतरी तोंड उचकटायचं हा त्यांचा स्वभाव आहे. तुमच्या घरात लिकेज आहे तर आम्ही म्हणायचं का की तुम्ही काय केलं, तुम्ही त्या पत्रा चाळीतल्या लोकांना बेघर केलं, त्यांना दुसऱ्याच्या घरातल्या लिकेजची काय करायचं आहे? नाही, आणि माझी अजून एक मागणी आहे की संजय राऊत हे जी एवढी अलंकारिक आणि अतिशय विद्वत्तापूर्ण अशी जी भाषा वापरतात, त्यांना खरोखर भारतरत्न द्यावं. इतके सुंदर विचार रोज सकाळी ते सगळ्यांसमोर मांडतात आणि ज्या पद्धतीने ते सर्वांचा अपमान करत सुटले. माझं तर म्हणणं आहे की या माणसाला एक मोठं कुठलं तरी भारतरत्न किंवा पद्मभूषण वगैरे असं काहीतरी द्यावं. इतकं सुंदर बोलतायत ते आणि इतक्या सुंदर पद्धतीने सगळ्यांचे अपमान करतायत. तर खरं तर सर्व महिलांनीच नव्हे तर सर्व लोकांनी पेटून उठलं पाहिजे अशी भाषा रोज ते वापरत असतात. आणि माझं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ते तलवार बिलवार काहीतरी हे करणार आहेत, आधी त्या तलवारीला धार आहे का बघा, त्यांनी भेंडी कापायची आहे की नक्की काय करायचं आहे हे बघा. आणि आपल्याकडे खंडोबाची खंडा जो आपण म्हणतो तो उचलण्याची एक पद्धत आहे. एकदा जाऊन तिथे एक तो खंडा वगैरे उचलून दाखवा, म्हणजे आम्हाला कळेल की काय मनगटात ताकद आहे ती त्यांच्या. आज ते लोअर करवड इथे ब्रिज म्हणजे पुरेशी फुटपाथ आणि ब्रिज अरुंद आहे, काम व्यवस्थित नाही झालं म्हणून आंदोलन करतायत.
नाही, बघा कसं आहे की जर कुठे काम नीट झालं नसेल किंवा काहीतरी अडचण असेल तर प्रत्येक पक्षाला याच्यावर बोलण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे त्यांनी जरी आम्हाला बिनशर्त तेव्हा पाठिंबा दिलेला ते लोकसभेसाठी होतं. आत्ता नक्की काय भूमिका आहे, कशा पद्धतीने ते पाठिंबा देणार आहेत, हा मला वाटतं पक्षाच्या वरिष्ठांचा विषय आहे. आणि जर काही गोष्टी चुकीच्या असतील तर प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे त्याच्यावर. सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. मोठ्या प्रमाणात मुलींवरती ज्या पद्धतीने हल्ले आणि अत्याचार होत आहेत, पुरणमधलं प्रकरण असेल किंवा मग इतर आता राज्यामध्ये आणखी प्रकरण असेल, हे सगळं पाहता तुमचं यावरती काय म्हणणं आहे? तुम्ही नक्कीच लक्षात घ्या की ज्या गोष्टी झाल्या आहेत त्याचा निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे. कारण ज्या पद्धतीने महिलांवर अत्याचार किंवा ज्या पद्धतीने त्यांचा अक्षरशः निघृण अशी हत्या झालेली आहे ते कुठल्याच लोक त्याचा पाठिंबा देणार नाहीत. पण मला असं वाटतं की आपलं गृह खातं सक्षम आहे, आपलं पोलीस खातं सक्षम आहे. त्याला कर्नाटकमध्ये जाऊन त्याच्या मुसक्या आवळून अगदी 2 दिवसामध्ये आणलं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आग्रही आहेत आणि फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवावा असे त्यांनी आदेश दिले आहेत. आणि सतत म्हणजे आमचे खासदार साहेबसुद्धा तिथे जाऊन आलेले आहेत आणि आम्ही सर्व महिला आघाडीसुद्धा शिवसेनेची याच्यामागे लक्ष ठेवून आहोत. आणि जास्तीत जास्त शिक्षा ही व्हावी आणि परत अशी घटना घडण्याची कुठली शक्यता असू नये आणि एक जरब बसावी अशा पद्धतीनेच कारवाई केली जाईल असं आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. संजय राऊत यांच्यासाठी एक पुरस्कार जाहीर व्हावा आणि त्या पुरस्काराचं नाव पत्राचाळ रत्न असं का देऊ नये? चांगलं नाव आहे. कारण मराठी माणसाला बेघर करून स्वतःच्या तुंबड्या भरायच्या आणि नंतर सकाळी उठून रोज मराठी करायचं. मुंबईची तुंबई 25 वर्ष कोणी केली? यांना लिकेज आणि याच्याबद्दल बोलण्याचा कोणताही अधिकार नाही आहे. आणि अशा पद्धतीनं केवळ टीका करायची परंतु कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं नाही. मुख्यमंत्री सतत म्हणतात की यांच्या आरोपांना, घाणेरड्या आरोपांना उत्तर देणार नाही, कामातून उत्तर देईल. आणि आपण पाहिलं लोकसभेमध्ये एकट्या मुख्यमंत्र्यांनी आज आमचं वोट रेट जे आहे ते सगळ्यात मॅक्झिमम हे माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत आहे. हे त्यांनी विसरता कामा नये. हा त्यांचा जळफळाट आहे. एवढ्या योजना महिलांसाठी असो, युवकांसाठी असो, यांना कधी सुचलं नाही. यांना फक्त लाडका मुलगा, लाडका भाचा एवढंच त्यांना माहीत होतं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.